सर्वांना नमस्कार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपल्याकडे 2 विषय आहेत आणि त्या 2 विषयाच्या संदर्भामध्ये एक छोटासा व्हिडिओ असेल. पहिला विषय हा आहे की सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शिक्षण संचालनालयाने एक महत्त्वपूर्ण पत्रक जारी केलेलं आहे. आणि हे जे पत्र आहे, त्या पत्रानुसार आताच आपल्याला माहिती आहे की संच मान्यतेच्या बाबतीमध्ये मुंबई हायकोर्टाचा एक निर्णय आला आणि त्यामध्ये शासनाने काढलेला जो काही शासन निर्णय आहे, तो कायम ठेवण्यात आला आणि काही शिक्षक, अ, प्राथमिक शिक्षक, काही केंद्र प्रमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका पण दाखल केल्या होत्या. त्या बाबतीमध्ये जैसे ते काही आदेश देण्यात आले होते आणि त्यामुळे समायोजन प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. पण आता त्या याचिका सगळ्या निकाली काढल्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांबाबत महत्त्वपूर्ण पत्र असं जारी केलेलं आहे. ते पत्र नेमकं काय आहे, ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. हा आपला पहिला विषय असेल. आपल्या व्हिडिओचा दुसरा विषय हा आहे की महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाकडील पत्रानुसार जे काही 241 अधिकारी व कर्मचारी आहेत, त्यांची चौकशी करावी. कारण आपल्याला माहिती आहे की दिव्यांग प्रमाणपत्र खोटी काढून काही शासकीय नोकरी बळकावलेले काही कर्मचारी आणि अधिकारी आहेत. त्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश, त्यांच्या प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि ते नेमके काय आदेश आहेत, त्या पत्रामध्ये नेमकं काय मेन्शन केलेलं आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. म्हणजे हे 2 विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते जे विषय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण पहिल्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं हे 20 नोव्हेंबर 2025चं पत्र आहे. आणि या पत्रामध्ये नेमकं काय मेन्शन केलेलं आहे, हे प्रति विभागीय शिक्षण संचालक सर्व, उपसंचालक, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद आणि शिक्षण निरीक्षक मुंबई. आणि विषय हा आहे की सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजन. आणि सध्या 25-26ची संच मान्यता सुरू झालेली आहे. त्यामुळे 24 आणि 25च्या संच मान्यतेनुसार जे अतिरिक्त शिक्षक ठरत होते, त्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे. यामध्ये 15/3/2024ला मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित अंशतः स्थानिक स्वराज्य संस्था, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील जे अतिरिक्त शिक्षक ठरत आहेत, त्यांच्या समायोजनाची कार्यवाही या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. सन 2024-25ची संच मान्यता 15/3/2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार 30/9/2024 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या वैध विद्यार्थ्यांनुसार ते करणं अपेक्षित होतं. तशा मार्च 2025 व एप्रिल 2025च्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉग इनला ती माहिती डेटा उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु काही शिक्षक व केंद्र प्रमुख यांनी समायोजनाबाबत अनुसरायची सुधारित कार्यपद्धतीबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा व इतर यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे 5456/2025 याचिका दाखल केली होती आणि त्याच्या बाबतीमध्ये काही स्थगिती मिळवली होती आणि त्यामुळे समायोजनाला त्यावेळेस स्थगिती मिळाल्यामुळे ती प्रक्रिया झाली नव्हती. परंतु माननीय उच्च न्यायालयामध्ये 14/11/2025 रोजीच्या कोर्टाच्या आदेशान्वये ह्या सर्व याचिका निकाली काढलेल्या आहेत. त्याच्या बाबतीत आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या अनुषंगाने आत्ता शासन निर्णय 15/3/2024 मधील तरतुदीनुसार सन 2024-25च्या संच मान्यतेअन्वये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही ही 5 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावी, असं या पत्रामध्ये
मेन्शन केलेलं आहे. म्हणजे शैक्षणिक वर्ष सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार जे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत, त्या अतिरिक्त शिक्षकांना 5/12/2025 पर्यंत त्यांचं समायोजन करण्यात यावं, असं या ठिकाणी आदेश दिलेले आहेत जिल्हा परिषदांना. तसेच संचालनालयाचे पत्र 9/10/2025 अन्वये जे सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत ऑलरेडी निर्णय दिलेले आहेत. त्यानुसार 24-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय 15/3/2024 मधील तरतुदींनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची कार्यवाही ही पूर्ण करायची आहे. त्याची डेडलाईन दिलेली आहे 5 डिसेंबर 2025. आणि हे जे समायोजन आहे, हे समायोजन करत असताना नेमकं काय करायचं आहे ते पण बघणं गरजेचं आहे. यामध्ये असं मेन्शन केलं आहे की जिल्हा स्तरावरील समायोजनाबाबत दिलेल्या कालमर्यादेत म्हणजे 5 डिसेंबर 2025 समायोजन प्रक्रियेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरित केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. म्हणजे ज्या शाळेवरती समायोजन करण्यात आलेलं आहे त्या शाळेवरतून त्यांचं अनुदान देण्यात यावं. मूळ शाळेतून त्यांचं अनुदान वितरित करण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण ती अतिरिक्त झालेली त्यांची शाळा आहे आणि सदरचे देयक मूळ शाळेतून आहरित झाल्यास त्याची संबंधित जबाबदारी जी आहे ती त्या अधिकाऱ्यांवरती निश्चित केली जाईल, असं या पत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता हे जे पत्र आहे हे महेश पालकर साहेब जे आहेत शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिकचे, त्यांनी हे या ठिकाणी दिलेलं आहे. जिल्हा स्तरावरील समायोजनाची जी कार्यवाही आहे ती पूर्ण झाल्यानंतरच मग रिक्त जागा, अतिरिक्त शिक्षक कर्मचारी असल्यास त्यांची यादी शिक्षण अधिकारी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांना 8/12/2025 पूर्वी सादर करायची आहे. आणि 19/12/2025 पर्यंत काय पूर्ण करायचे आहे तर विभागीय शिक्षण उपसंचालक आहेत त्यांनी अनुदान प्राप्त व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांची माहिती कळवायची आहे, पूर्ण करायची आहे. आणि उर्वरित रिक्त पदांचा तपशील कर्मचाऱ्यांची यादी 22/12/2025 पूर्वी म्हणजे 22 डिसेंबर 2025 पूर्वी संचालनालयास या कार्यालयाला सादर करायचा आहे. 19/12/2025 रोजी 19/12/2025 रोजी विभाग स्तरावर समायोजन झाल्यानंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरित केले जाणार नाही याची दक्षता घ्या. आणि सदरचे देयक मूळ शाळेतून आहरित झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल. यामध्ये मित्रांनो हे जे पत्र आहे ते पत्र जे काही संच मान्यता धोरण शासनाचा निर्णय मुंबई हायकोर्टमध्ये चॅलेंज झाला होता आणि हा जो निर्णय आहे तो निर्णयाअंती सन 2024-25ची संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया थांबली होती. परंतु आपण मागचा व्हिडिओ बघितला की माननीय हायकोर्टाने मुंबईच्या त्या ठिकाणी निर्णय दिला आणि शासनाचा जो काही शासन निर्णय होता 15/3/2024चा तो या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त जे शिक्षक ठरत होते त्यांना या ठिकाणी समायोजन करायचे आदेश या ठिकाणी संचालनालयाने दिलेले आहेत. आणि हा या व्हिडिओचा मूळ गाभा आहे की सन 2024-25 मध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं आता समायोजन होणं शक्य आहे आणि 5 डिसेंबर 2025 पूर्वी ते करणं गरजेचं आहे. आणि शिक्षण संचालनालयाने त्या बाबतीतली विहित कार्यवाही करण्याची जे काही डेडलाईन आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. दुसरा व्हिडिओ आपल्या व्हिडिओचा दुसरा विषय आहे तो पण अभ्यासूया. मित्रांनो महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग या विभागामार्फत नोव्हेंबर 2025 हे पत्र आहे, स्मरणपत्र आहे मुळात. हे जे स्मरणपत्र आहे ते अपर मुख्य सचिव महसूल विभाग, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रधान सचिव ग्रामविकास विभाग, प्रधान सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सचिव शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग या 5 अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव यांना देण्यात आलेला आहे. यामध्ये विषय असा मेन्शन केलेला आहे की
संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्याबाबत. आपल्याला माहिती आहे, मी मगाशीच बोललो की बऱ्याचशा विभागांमध्ये असे संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्र काढणारे अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी होणार अशा पद्धतीचे सूचोवाच जे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे साहेब त्यांनी या ठिकाणी मागेच देण्यात आले होते आणि त्यांनी धडाका लावलेला आहे. आणि त्यानुसार संदर्भ पण असा जोडलेला आहे की श्री दिगंबर भगवान घाटगे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी पत्र दिलंय आणि मग त्याच्या अनुषंगाने 10 ऑक्टोबर 2025ला त्या विभागानं पत्र पण दिलेलं आहे. तर मित्रांनो, या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे की राज्यातील विभागातील जे विभाग आहेत राज्यामध्ये त्यामध्ये 241 संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरीचा लाभ घेतलेले अधिकारी आणि कर्मचारी चौकशी करून शासनाची दिशाभूल करून लाभ घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती श्री घाटगे पाटील यांनी केली आहे. त्यास अनुसरून संबंधित 241 अधिकाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची तसेच त्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राची वैश्विक दिव्यांग ओळखपत्राची पडताळणी करून कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबत या विभागास अहवाल तसा सादर करायचा आहे. म्हणजे जे श्री घाटगे पाटील आहेत त्यांनी 241 अधिकारी जे आहेत की जे संशयास्पद आहेत आणि त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करावी असं त्या ठिकाणी त्यांनी पत्र दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने हे पत्र आहे. यामध्ये जे बसवंत म्हणून जे कार्यशासन अधिकारी आहेत महाराष्ट्र शासनाचे दिव्यांग विभागाचे, त्यांनी असं म्हटलंय की 30 दिवसाच्या आत जे 241 कर्मचारी अधिकारी आहेत ज्या बाबतीमध्ये ही तक्रार आलेली आहे, निवेदन आलेलं आहे, त्याची चौकशी करावी. तथापि त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास आधीही प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे पुन्हा हे स्मरणपत्र दिलेलं आहे. म्हणजे मुळात 241 जे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहेत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते, परंतु ते न झाल्यामुळे पुन्हा एकदा स्मरणपत्र देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं की 30 दिवसाच्या आत आत्ता तुम्ही तो अहवाल सादर करायचा आहे आणि 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत या विभागास तसं अवगत करायचं आहे, असं या ठिकाणी जे कार्यशासन अधिकारी आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर एकंदरीत मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ आपण बनवला. या छोट्याशा आपल्या व्हिडिओमध्ये दुसरा महत्त्वाचा विषय हा आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये संशयास्पद असे विविध दिव्यांग प्रमाणपत्र काढून शासकीय कर्मचारी अधिकारी लागलेले आहेत. तर त्यामध्ये खऱ्याखुऱ्या दिव्यांग बांधवांना नोकरी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आणि असे बोगस प्रमाणपत्र सादर केलेले कर्मचारी आणि अधिकारी घरी बसवण्यासाठी मागेच मी बोललो की सन्माननीय IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांनी मोहीम राबवलेलीच आहे आणि त्यांच्या मोहिमेला यश केव्हा मिळेल, जेव्हा या संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवलेल्या आहेत त्यांना घरी बसवलं जाईल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 विषय महत्त्वपूर्ण घेतले की शिक्षकांच्या समायोजनाबाबत कार्यवाही करण्याचं पत्र झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्राच्या चौकशीबाबत हे दुसरं पत्र आहे. तर हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आपण थांबूया. जोहार. जय संविधान.